कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आपल्यासोबत आहेत. अभिजित दिपके यांचं आज पुण्यात आंदोलन होणार आहे. अभिजित, काय सांगाल? जंतर मंतरवर जो काही प्रतिसाद लाभला होता तसाच प्रतिसाद आज पुण्यात मिळेल? मला वाटतंय त्याच्यापेक्षा मोठं होणार आहे. जंतर मंतरचं ट्रेलर होतं. पुणे आता पूर्ण पिक्चर दाखवणार आहे. पुण्यामध्ये खूप सगळे स्टुडंट्स येणार आहेत, कारण पुण्यामध्ये एमपीएससीचे जे स्टुडंट्स आहे मराठवाडा विदर्भ सगळीकडून स्टुडंट्स इथे शिकायला येतात आणि त्या स्टुडंट्सची काही समस्या आहेत. तर हे आंदोलन आज पुण्यातलं खूप मोठं होणार आहे. परंतु पहिल्या आंदोलनानंतर सरकार कुठेतरी तुमची दखल घेईल असं वाटलं होतं का? अजून तरी असं काही दिसत नाही, कारण सरकारमधलं कुणीच प्रतिनिधी तुमच्यावर म्हणा का तुमच्या आंदोलनावर बोलताना दिसत नाही. नाही, आमचं तर एकच आहे की जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही मागं सरकणार नाही. अँड वी विल ट्राय अवर बेस्ट टू गेट जस्टिस फॉर ऑल द स्टुडंट्स दॅट हॅव बीन रॉंग बाय द सिस्टम. परंतु दखल घ्यावी यासाठी काय करू? मी करताय, एज्युकेशन मिनिस्टर असतील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताय, परंतु सरकारकडनं अजूनही त्यावर चकार शब्द बोलला जात नाही. सर, आम्ही रस्त्यावर आलोय. हजारो स्टुडंट्स जंतर मंतरला रस्त्यावर आले. आज पुण्यामध्ये हजारो स्टुडंट्स रस्त्यावर येतील, अशा अजून राज्यात येतील. त्यानंतर आम्ही सगळे मिळून दिल्लीला येऊ. अजून काय केलं पाहिजे आम्ही? म्हणजे 6 स्टुडंट्सनी आत्महत्या केली, त्यांना त्यांचा जीव द्यावा लागलाय, तरी दखल घ्यायला तयार नाही. तर अजून कशाची वाट बघताय तुम्ही? स्टुडंट्स जीव देत आहे, आता तरी दखल घ्या तुम्ही. म्हणजे सरकार पुढे संवेदना हरवल्यात असं वाटतं का? पूर्णपणे संवेदना हरवल्या. दिस इज अ कम्प्लिटली इनसेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट. दे आर टेकिंग द युथ फॉर ग्रँटेड. ते गृहीत धरतात या देशातल्या स्टुडंट्सला. आणि काय व्हॅल्यू ठेवली तुम्ही स्टुडंट्सच्या लाईफची? आत्महत्या केल्यानंतरही जर तुम्ही काय ऍक्शन घेत नाहीये तर काय व्हॅल्यू ठेवली तुम्ही स्टुडंट्सची? आजच्या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे? कशा प्रकारे असेल? किती वेळ चालेल? आणि एक कुठले मुद्दे असतील आणि कोण कोण सहभागी होणार आहे? आजच्या आंदोलनात सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे सोनम वांगचुक सर येणार आहेत, जे आपल्या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहे. त्यानंतर आपले जे सगळ्यात प्रोमिनंट सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, विश्वंभर चौधरी सर, असीम सरवदे सर, ही लोक येणार आहेत. अजून काही लोकांचे मला फोन चालू आहेत, ते कन्फर्मेशन देतीलच. तर असे मोठे मोठे सगळेच जे लोक आहेत समाजकारणात आहेत ते यात येणार आहेत. अभिजित, दिल्लीचं पहिलं आंदोलन होतं, त्यानंतर असा काय बदल झाला असं वाटतं की लोकांचा तुला सपोर्ट मिळतोय किंवा लोक दूर जातात? काय वाटतं दिल्लीच्या आंदोलनातून काय शिकला किंवा काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं? मला जे वाटतं, दिल्लीत आंदोलन झालं त्यानंतर ज्या लोकांना, या तरुणांमध्ये जी भीती होती की जर आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक केल्या जाऊ शकते, कारण की या देशात आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा कोणी आंदोलन करतात त्याच्यावर केसेस लावले जातात, त्यांना अरेस्ट केलं जातं. दिल्लीच्या आंदोलनात ती भीती संपली. त्यांना आता त्यांना कळलंय की आपण बाहेर येऊ शकतो आणि आपण आवाज उठवू शकतो. आणि मी त्या तरुणांना म्हणेल, जेलमध्ये जायचं असेल मी जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही आवाज उठवून थांबू नका. जर मी जेलमध्ये गेलो तर तुम्ही माझ्या रिलीजसाठी डिमांड नका करू. तुम्ही डिमांड एकच ठेवायची. आपला एकच मुद्दा आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या आंदोलनाला जसा विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळाला पाहिजे तसं काही दिसत नाहीये, किंवा विरोधी पक्षातली जी लोक आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, मोकळ्या मनानं पुढे येत नाहीयेत. तुम्ही काही आवाहन केलंय का, किंवा तुम्हाला कोणाचे फोन आले आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी? नाही, मला फक्त याच्यावर एवढंच म्हणणं आहे की आम्ही काय पॉलिटिक्स करण्यासाठी आलो नाही. आमचं क्लिअर आहे की ज्या 1 करोड स्टुडंट सोबत अन्याय झालेला आहे, ज्या स्टुडंट्सने आत्महत्या केलेली आहे, त्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि तो न्याय तेव्हाच भेटेल जेव्हा एज्युकेशन मिनिस्टर रिझाईन करेल. तर यासाठी ज्या ज्या लोकांना आम्हाला समर्थन द्यायचंय, दे आर ओके, वी आर ओपन टू दॅट, दे आर ऑल वेलकम. आणि बस, कारण की काय, आपण मुद्दा बघितला पाहिजे. कोणाचं काय पॉलिटिक्स चालू राहिली या देशात, पण जो अन्याय झाला स्टुडंट्सला सध्या, आपल्याला त्याच्यावर सगळ्यांना एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही जेवढी आग्रही भूमिका मांडता किंवा जसं पुढे येता, विरोधी पक्ष येत नाहीत. अर्थात त्यांचं ते काम आहे, त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, परंतु ते दिसत नाहीत. तुम्ही मात्र फार अग्रेसिव्ह आहे या विषयात. नाही, मला एकंदरीत हे वाटतं की जे मी या तरुणांसोबत बोलतोय, ज्यांनी आम्हाला हे मुवमेंट सुरू केलेली आहे, एवढे लाखो तरुण जोडलेले, ते कुठे ना कुठे निराश आहे, फक्त सरकारसोबतच नाही, विरोधी पक्षांसोबतच. आणि त्याच्यामुळेच मला कदाचित वाटतं की एका मजाकमधून बनलेल्या पार्टीसाठी एवढा सपोर्ट दिसतोय. जर लोक निराश नसते एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टम सोबत, ते एका मजाकमध्ये बनलेल्या पार्टीला एवढं समर्थन कसं काय भेटलं असतं. तर मला आता वाटतं की आता तरी कमीत कमी जे युवक आहे, जे स्टुडंट्स आहेत, त्यांच्यावर तुम्ही काहीतरी बोलावं. ट्राय टू अड्रेस देअर होप्स, देअर एस्पिरेशन्स, देअर नीड्स. तुम्ही आता मला की मी राजकारण करत नाही, की मी राजकारणासाठी आलो नाहीये, परंतु आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं म्हटलंय की अभिजितची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली आणि त्यानंतरच अभिजित भारतात आला. नाही, असं काही नाही. तर म्हणजे मला तर दिस इज व्हेरी शॉकिंग फॉर मी की माझी भेट झालेली आहे. नाही, असं काही. मला कदाचित वाटते की मी तर फोटो पाहिलेला नाही अजून, तसा काही. त्यांचं तेच म्हणणं आहे की अभिजितचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सुद्धा माझ्याजवळ आला. अर्थात त्यांना कोणीतरी सांगितलं आणि मी ती माहिती समोर देतोय.
आणि या दोघांचं संभाषणानंतरच अभिजित दिपके भारतात आला आणि ही जी काही पुढची मुवमेंट सुरू झाली. नाही नाही सर, असं काहीच नाही. तो फोटो जर त्यांच्याकडे असेल तर मी संजय सरांना खूप रिक्वेस्ट करू की तो फोटो तुम्ही पब्लिक करा, जेणेकरून मला तरी कळेल की कुठला फोटो आहे, कारण की माझी तर भेट नाही झालेली अच्छा, पण असं काहीच झालं नाही. नाही सर, कुठून नाही. प्रश्नच नाही. ओके, म्हणजे असं का बोलतात? का तुमचं त्यांचं काही बोलणं नाही, झालं? मला वाटतं गैरसमज झाला असेल, कारण की AI च्या मुळे ना आजकाल पाहिलं असेल आपण, खूप AI जनरेटेड फोटोज असतात, तर कदाचित ते असू शकतं. कारण की मी ते साधा स्टुडंट आहे, मला कोण ओळखत होतं 15 दिवसाआधी. बरं. ओके. अभिजित, अजून एक प्रश्न. तुम्ही सकाळी पत्रकार परिषदेत बोलत असताना मला तुम्हाला धमक्या येत आहेत, तुम्हालाच नाही तुमच्या कुटुंबियांना देखील धमक्या येतात. काय झालं? कोण एक धमक्या देणार आहे त्याच्याविषयी काही तक्रार केली? नाही, काही धमकी देणारे मला म्हणतायत हे जे तू सुरू केलेले भाजपच्या विरोधात बोलणं ते बंद करण्यात, तर तुझ्या घरच्यांना आम्ही बघ काय करतो संध्याकाळपर्यंत, अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत. पण मला वाटतं ही त्यांची एक टॅक्टिक्स आहे मला शांत करण्याची. पण मी पण शांत बसणार नाही. तुम्ही धमक्या देत राहा. आज मी एकटा नाहीये, माझ्या मागं खूप सगळे तरुण आहे. आम्ही सगळे मिळून सोबत ही मुवमेंट चालवणार आहे. बघू तुम्ही कोणाकोणाचा आवाज दाबता. ओके, शेवटचा प्रश्न अभिजित. पुण्याच्या आंदोलनानंतर पुढची भूमिका काय असणार आहे? पुढचं आंदोलन कुठं असणार आहे? कशा प्रकारे पुढची मुवमेंट असेल? उद्याचं जे आंदोलन आहे ते लखनौमध्ये आहे, त्याच्यानंतर अमृतसरला असणार आहे, जयपूरला असणार आहे, बेंगलोरला असणार आहे, नागपूरमध्ये मी ट्राय करतोय तिथेही होणार आहे. तिथूनही मला बरेचसे फोन येत आहेत. तर आता देशातल्या वेगळ्या वेगळ्या भागात होणार आहे. यानंतर आम्ही सगळे दिल्लीला 20 तारखेला येणार आहे आणि जोपर्यंत आम्ही राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही वापस जाणार नाही.